नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि इकडे माझा बच्चूही उठला आहे. लवकर आज उठला, नाहीतर 9-10 वाजताच उठतो तो. आज संडे आहे, मी उठली तर तोही उठला आहे. तर आज प्लॅन आहे नाश्त्याचं, कारण मी नेहमी नाश्ता नाही, पिल्लूलाच फक्त करते, आम्हाला करत नाही, कारण आम्ही लवकर जेवतो 12:30पर्यंत. मग सकाळचा नाश्ता करत नाही आम्ही. आता मी इकडे पाणी पिते, गरम पाणी पिते आणि अणूला झाली होती सुसू, त्यामुळे त्याला बोली तू बाथरूममध्ये जाऊन सुसू कर, तर तो बाथरूममध्ये गेला आहे. तर आता इकडे पाणी प्यायली आणि मी इथे तर ब्रश करून घेते. तर मी आज माझं मॉर्निंग रुटीन म्हणजे 7:45 ते 12:30पर्यंत मी कसं आवरते घरची कामं जेवणापर्यंत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इकडे मी दूध तापायला ठेवते. सकाळी घेऊन आली, रोज रात्री आणतात मिस्टर, पण काल आणलं नाही, सो मी घेऊन आली. तर आता या साईडला एका साईडला मी कुकर लावला आहे आणि दूध ठेवलं आहे. दूध तापलं आहे तर चहा बनवते, चहा पिते. दिवसाची सुरुवात चहा पिण्यापासूनच मी करते. तर इकडे आता चहा घेते मी. सगळी क्लिनिंग राहिली आहेत, आत्ताच मिस्टर उठले आहेत, सो मी सगळी अंथरुणं वगैरे आता काढून घेते. बघा असा पसारा सगळा पडला आहे. अन्वितने सकाळपासून खेळणी पूर्ण दाणोदाण टाकलेत आणि आता हंतरून करते आणि क्लिनिंग करून घेते. क्लिनिंग केली आहे मी आता, तरीही त्याने पुन्हा इथे बेडवरती त्याने ब्लॉक्स काढून बसला आहे आणि खेळतो आहे. ऐकत नाही अजिबात. नको काढू, आत्ताच क्लिनिंग केलं तरीही तो ऐकणार नाही. नाही मला देच. मग त्याला ते काढून दिलं, म्हटलं बेडवरती खेळ, तर तो आता खेळतो आहे. आता वाजले आहेत 9 आणि मिस्टरांना बरोबर 12:30 वाजता जेवण लागतं, कारण ते 1 वाजता कामावर जातात. सो पहिले मी आता पराठे करून घेते आणि याला भरवते सर्वात पहिले अन्वितला, त्यानंतर मिस्टरांना देते, जेवणाला लागते आणि एका साईडला मी सगळं माझं करते आणि नाश्ता करून घेते. तर बघा पुढे तुम्ही व्हिडिओ. अन्वित बाप्पाच्या पाया पड, बाप्पाच्या पाया पड. हां पड पाया, हात जोड, हात जोड. तर इकडे अन्वित आणि अन्वितचे बाबा देवाला बत्ती करत आहेत. तर रोज अन्वित आणि अन्वितचे बाबा देवाची बत्ती लावतात. जर कधी देव वगैरे काढायचे असतील तेव्हा मी पूर्ण पूजा करते, किंवा मिस्टरही करतात आणि मीही करते. इकडे अन्वित रोज सकाळी आमच्या दोघांच्याही पाया पडतो. पिल्लू माझा खूप हुशार आहे, आता हुशार होत चालला आहे तो, म्हणजे सगळं ऐकतो जे आम्ही सांगतो ते. इकडे आता मिस्टरांना नाश्ता देते. सगळ्यात पहिले मी अन्वितला भरवून घेतलं, आता मिस्टरांना देते. तर मला अजून अंघोळ वगैरे करायचे, तर कुकर लावताना मी अंघोळ करून घेते. तर इकडे मी राईस आणि डाळ लावते कुकरला. आता मी इकडे ना सकाळची चहा नाश्त्याची भांडी घासून घेते. अजून मला नाश्ता करायचा आहे, पण सकाळी एवढी पडली ती मी थोडी जरी पडली बेसिंगमध्ये भांडी तर पटकन घासून घेते. मला ते पसारा अजिबात आवडत नाही. ॲक्च्युली माझा ओटा पण खूप छोटा आहे, त्यामुळे पूर्ण पसारा वाटतो, म्हणून मी पहिले भांडी घासून घेते, त्यानंतर माझं सगळं करते आणि ब्रेकफास्ट वगैरे माझं करून घेते. तर मी आंघोळ वगैरे केली, केस विंचरते, मॉइश्चरायझर, टिकली आणि वॅसलीन लावते. फक्त मॉर्निंग रुटीन माझं हे असतं आणि त्यानंतर नाश्ता करून घेते. तर इथे मी नाश्ता करते आहे. नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि दही आहे. आता इकडे मी जेवणाला लागते. आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि फोडणीची डाळ. तर इकडे मी कांदा टमाटर चिरून ठेवला आहे, कोथिंबीर आणि डाळीची तयारी करते. दोन्ही एकसाथ फोडणी देते, कारण आता वाजले आहेत 11:30. 12:30पर्यंत माझं सगळं जेवण झालं पाहिजे. माझा अन्वित सकाळी ना नाश्त्यासाठी खूप वेळ लावतो, कारण तर अर्धा पाऊण तास तरी घेऊन बसलेली असते, त्यामुळे माझा एवढा वेळ वेस्ट जातो त्याच्या मागे, कारण तो पटापट खात नाही. लोक बोलतात घरी बसून काय काम करत असेल, झोपत तर असेल, पण सकाळी उठल्यापासून जे कामाला लागते ते दुपारी 2-2:30पर्यंत घरचीच फक्त कामं, त्यानंतर फोटो एडिटिंग, त्यानंतर ओव्हर व्हॉईस, त्यामध्येच माझा 2 ते 2.5 तास, जास्तीत जास्त 3 तास लागतं एवढं सगळं करायला. दिवसभर बसते ते एडिटिंगला, दुपारी बसते ते संध्याकाळी 6 कधी वाजतात कळत नाही. मग आराम पण नाही. संध्याकाळचं जेवण, पुन्हा मुलाला बघणं, त्याला खाणं, त्याचं पिणं, त्यानंतर रात्री 12:30पर्यंत सगळी कामं उरकून 12:30 वाजता झोपायचं, त्यानंतर सकाळी पुन्हा उठायचं. तेच करून कंटाळा आले अगदी.
त्यामध्ये मी व्हिडिओ माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून करते. माझा मोबाईलचा कॅमेरा एवढा चांगला नाही आहे, सो मिस्टरांच्याच मोबाईलवरून करते. त्यानंतर त्यांच्याकडून त्या व्हिडिओ घ्यायच्या, त्यानंतर त्या एडिटिंगला टाकायच्या. खूप हेडेक होतं ते. म्हणजे स्वतःचा मोबाईल असेल तर कसं कधीही एडिटिंग करायला बसू शकतो किंवा कधीही आता शेअर करायलाच खूप अर्धा तास लागतो मला माझ्या मोबाईलमध्ये घ्यायला सगळ्या व्हिडिओ. कारण 1-2 व्हिडिओ नसतात ना, छोट्या खूप साऱ्या व्हिडिओ असतात, सो एवढा वेळ लागतो. मग त्यानंतर पुन्हा जेवण असतं, सकाळची मध्ये कामं असतात. अन्वीचं असतं मध्ये काय त्याला घेऊन बसणं किंवा त्याला काय खायला देण्यासारखं, तर असं चालूच असतं दिवसभर. तर चला काय करणार आता ना, आपल्या वाट्याला आलं ते करावंच लागणार आहे आपल्याला. तर इकडे मी ना चपाती वगैरे हे करून घेते. तर तुम्ही म्हणत असाल मी या साईडला काय सारखे बघते, कारण मी बिग बॉस बघते मराठी, माझं फेवरेट. कारण मला ना बघायलाच भेटत नाही. तेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केलं तेव्हापासून मला मोबाईलवरती काहीच बघायला भेटत नाही, कारण मला बिग बॉस खूप आवडतं. तर मला बिग बॉस वेळच भेटत आहे, तर मी हे व्हिडिओ करता बिग बॉस बघते आणि माझी कामंही करते आहे. आणि तर त्यामध्ये मला आता डान्सची प्रॅक्टिसही करायची आहे दुपारी, कारण माझ्या बच्चूच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे. त्या दिवशी माझेही डान्स आहेत, मॉमचे सगळ्या डान्स आहेत. तर आम्ही 6 जणी आहोत, त्या डान्स करणार आहोत. तर त्याची प्रॅक्टिस आमची 2-3 दिवसांनी स्कूलमध्ये घेतात, बट घरी येऊन पण करावी लागते. त्यामुळे त्याचेही डान्स करायचे आहेत. तर तोही ब्लॉग येईल तुमच्याकडसमोर. तर ते कधी येणार ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मी चपाती करून घेते. पूर्ण जेवण झालं आहे. तर मी आता विजयला जेवण वाढते आणि अन्वितला भरवते. त्यानंतर पूर्ण खटारा जो पडला आहे भांड्यांचा तो घासून घेते. त्यानंतर मी जेवणार आहे. सगळ्यात लास्ट मी जेवते, कारण ते मला ते सगळं पडलेलं असं मला आवडत नाही ओट्यावरती. तर मी आता इकडे त्याला देते. तूप वगैरे टाकले, गावचं ते तूप आहे हे. आणि आता जो हा पसारा पडला आहे तो क्लीन करून घेते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.